आता याच्यात तुम्ही काय काय टाकताय बोला. हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ, तिळकुट. आमची भाजी जी असते ना रेग्युलर हां तशीच आवडते आमच्या शेटना. ओके. आता मीठ. आता याच्यात सगळे मसाले मॅडमने घातलेले आहेत आणि विदाऊट ऑइल फोडणी देणार आहे. वेळेगावातले आमचे फर्स्ट कस्टमर आहेत, त्यांच्याकडे कुकवेअर आलेले आहेत. हे विदाऊट ऑइल भेंडी बनवत आहोत आम्ही. आता जिरं टाक. ह्याच्यामध्ये विदाऊट ऑइल जिरं टाकलंय. मी हिंग घ्या चमचा घ्या आणि कोणताही स्पून याच्यामध्ये यूज करू शकता. लाकडी पाहिजे असं काही नाही आहे, स्टीलचा पण वापर करू शकता. हो हो टाकून द्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला असा स्मेल वगैरे येणार नाही. फक्त मिक्स करून घ्या व्यवस्थित, न तेल घालता. एक पण ड्रॉप तेल नाही वापरले, फक्त मिक्सअप करून घ्या प्रॉपर. आणि कुकरमध्ये डाळ आणि भात एकत्र लावलाय. तुम्हाला भरपूर तेल घालायची सवय ना, ते आता सुकं सुकं दिसतंय ना. जेव्हा कुकिंग होईल ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल की कसं आहे ते. झालं. आता हे झाकण बंद करा. हा जो लीड बंद करणार आहोत, हा पिवळा काटा जो दिसतोय 20वर आहे ना, तो 100ला आलं. 80वरती आल्यावरच बंद करू, कारण भेंडी लवकर होते. आता लावताना असं बस 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 झालं का. म्हणजे लावताना कुठले काय नाही, कुठले अँगल. आणि मग तो आल्यावर कसं लक्षात येईल. हा 20वर आहे ना इथे पिवळा, हा इथे आहे ना, हा फिरून 80वरती आला की भेंडी झाली. भेंडी लवकर शिजते ना, तर ती 80वर येईल. ठीक आहे. आता आपण गॅसला सीम करूया. ठीक आहे. गॅस एकदम सीम असला पाहिजे आपला. त्या दिवशी मी उलटा फिरवलेलं ना. ह्या बाजूला एकदम बारीक होतं. ठीक आहे. मागच्या गॅसवर टाकू पहिला. हा तेच सांगणार होते. आणि पुढे आपण रवा घेऊया ना. हे लुक्स कुकवेअरमध्ये विदाऊट तुपाचा शिरा बनवत आहोत. म्हणजे चांगला भाजला ना की तो पोटाला पण भाजत नाही. बघा पहिलं थोडंसं पाणी टाकते, तर महिला कापलेलं आहे. बघा मर्क्युरी सारखं पाणी खेचत नाही. 1 वाटी रव्याला 3 वाटी दूध. आता आपण कमी टाकतो थोडं, कारण पाणी वापरतो. ना 2.5 वाटी टाकू. मॅडम ड्रायफ्रूट टाकू. आम्ही मला तिकडे जायचंय कल्याणी शॉपमध्ये. हो का, नाही तर खा. टाका. वेलची पावडर पण टाका. साखर कशात आहे? आपण किती 5 मिनिटच झाले ना कुकिंगला लागलोय. बघा फक्त तयारी करू बस. आणि साखर द्या. तयारी करून ठेवलेली असेल ना ते फास्ट होतं. किती टाकू. बा ह्याच्यात 1 वाटीला आपण 1 वाटी घालतो ना, ह्याच्यात अर्ध्या वाटीत तेवढाच गोड होतो शिरा. म्हणजे तुम्हाला हां बस तेवढाच गोड होईल शिरा, जेवढा तुमच्या 1 वाटीला गोडवा असतो ना तेवढाच. आता तुम्ही दिले ना तुमच्या हाताने, असं नाही की मी एक्स्ट्रा काय टाकते त्याची. आता याला झाकण लावू. मी उभी आहे म्हणून मी झाकण लावतीये, अदरवाईज झाकण लावू नका, कारण की दूध उतू जाईल नाही तर.
त्याचा नॉब इथून बाहेर येईल. म्हणजे स्टीम तुमची तयार झाली. रेडी. आता इथून एक शिट्टी येणार. रावताला शिट्टी किती? 2 का 3? हे बघा, हे लाल नॉब बाहेर आला. आता ही इथून शिट्टी येणार. पण 2 घ्यायचे का 3 घेतो? एकच शिट्टी आहे, ती कंटिन्यू होते. आता मिक्स करा थोडं थोडं.